नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की पार्थ आणि काव्या रूममध्ये असतात. अखेर पार्थला त्याची चूक समजलेली असते. काव्याने आपल्यासाठी खूप काही केलं आहे. अजूनही आपल्याला एवढं मनवण्याचा प्रयत्न करतायत, पण आपण उगाच भाव खातोय असं त्याला वाटतं. आणि पार्थ काव्याला सॉरी म्हणतो. काव्या म्हणते, तुम्ही का सॉरी म्हणताय? चूक तर मी केलीये ना? पार्थ तिला म्हणतो, कारण तुम्ही माझ्या मैत्रीण आहे, त्यामुळे तुमची चूक ही माझी चूक असणार आहे. तर काव्या म्हणते की हो, हे चांगलं देशमुख. अगोदर माझ्या छळ करायचा आणि माझीच माफी मागायची. पण खरंच चुकलं माझं. मला तुम्हाला सगळं सत्य सांगायला पाहिजे होतं. पण ते मी केलं नाही. यापुढे देशमुख मी तुमच्यापासून काही लपवणार नाही. तर पार्थ म्हणतो की मी तशी वेळ येऊच देणार नाही. आपल्या नात्यात कसलाही दुरावा नकोय मला. चला IAS मॅडम, आता खूप झाल्या गप्पा, अभ्यासाला सुरुवात करा. त्यानंतर पार्थ स्वतःच्या हाताने काव्याला चष्मा घालतो आणि तिला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देतो. पार्थ म्हणतो की अगोदर तुमचं स्वप्न होतं IAS व्हायचं, आता ते स्वप्न माझं आहे. खरंच मला तुम्हाला IAS होताला बघायचं आहे. तर काव्याही म्हणते की माझ्यासाठी नाही, तर हे स्वप्न मी तुमच्यासाठी पूर्ण करणार. हे प्रेमाचं नवं पर्व उद्या आपल्याला पाहायला मिळेल, फक्त आपल्या चॅनलवर. मिस करू नका.